सोलापूर शहर उत्तर व दक्षिण वाहतूक पोलिसांकडून कारवाईच्या नावाखाली सुरू असलेली कथित चेरीमेरी आता उघडपणे सुरू असल्याचा आरोप नागरिक व व्यापारी वर्गाकडून होत आहे। शहरातील चौकात मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत भागात वाहन अडवून तपासणीच्या नावाखाली वाहन चालकांची पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे। सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही किरकोळ कारणांवर दंड आकारला जातो, तर काही ठिकाणी पावती देता रक्कम वसूल केल्याचे गंभीर आरोप होत आहेत। नागरिक आपले अनुभव मांडू लागले तर कथांची मालिका तयार होईल, इतका त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे। वाहतूक शिस्तीपेक्षा आर्थिक वसुलीचाच उद्देश असल्याचा आरोप उघडपणे केला जात आहे। मराठवाडा तसेच शेजारील कर्नाटकातील जिल्ह्यांसाठी प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या सोलापुराची प्रतिमा या प्रकारामुळे मलिन होत आहे। खरेदीसाठी खासगी वाहनांतून येणाऱ्या व्यापारी व ग्राहकांना शहरात प्रवेश करताच अडवले जात असल्याने बाहेरील व्यापारी सोलापूर टाळू लागल्याचे चित्र आहे। देवदर्शनासाठी येणारे भाविकही इतर मार्ग स्वीकारत असल्याने स्थानिक बाजारपेठेला मोठा फटका बसत आहे। हे सर्व प्रकार सुरू असताना वरिष्ठ प्रशासन नेमके काय करत आहे, असा थेट आणि जळजळीत सवाल नागरिक व व्यापारी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे। माननीय पोलीस आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप करून वाहतूक पोलिसांच्या कारभारावर लगाम घालावा, अन्यथा सोलापूरची बाजारपेठ कायमची हातातून जाण्याची वेळ येईल।